आदित्य ठाकरे बोलतायत, थेट तिकडे जातोय. ती आणली होती आणि तेव्हा मी हा प्रश्न विचारल्यानंतर परत कोर्टामध्ये कोणीतरी याच्यात धाव घेतली होती आणि कोर्टाने ही बँक गॅरंटी असेल आणि जे काही थोडे काही तेव्हा जी अटी शर्ती होत्या ते शिथिल करून घेतल्या, त्या बँक गॅरंटी रद्द करून घेतली होती. मला आठवतं त्यानंतर मी 10 तारखेला ट्विट देखील केलं होतं, 11 तारखेला परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि कोर्टाचे आभार मानले होते. पण एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कदाचित त्यावेळेला आपल्याला वाटलं नसेल की हा एवढा मोठा घोटाळा आहे की कोणासाठी होत आहे. 20 दिवसात 14,000 कोटीचं जे टेंडर काढलेलं आहे. पण आज जेव्हा कोर्टाचा निकाल येतो, म्हणजे आज ज्या बातम्या मी पाहतोय, सरकारची स्पेशल माघार, मग MMRDA स्क्रॅप्स टेंडर्स आफ्टर 14,000 crores, हे कोर्टाने इशारा देणं की आम्ही रद्द करू की तुम्ही रद्द करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठच्याही सरकारला मागे जाण्याची वेळ काय यावी. सहसा जेव्हा युक्तिवाद होतो कोर्टामध्ये तेव्हा आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही कसे बरोबर ह्याच्यात खूप खेचलं जातं. सहसा कुठचाही कॉन्ट्रॅक्टर असेल, आणि मी कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेत नाही, पण कुठचाही कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात एका टेंडरसाठी लढायची हिंमत करत नाही आणि एवढं खेचायची हिंमत करत नाही. कुठे ना कुठेतरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतात, कुठे ना कुठेतरी वेगळ्या टेंडरवर शांत बसून जातात. पण ह्या देशामध्ये सत्यमेव जयतेचा विजय होतो आणि सत्तामेव जयतेचा होत नाही, हे आजच्या ह्या केसनी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास दिलेला आहे. कारण आज जेव्हा MMRDAला मागे जायला लागलं, पहिले माघार त्यांनी जेव्हा मी हंगामा केला की 20 दिवसाची नोटीस का काढली, तेव्हा 60 दिवसाचं आम्ही कालावधी देतो सांगितलं, तिथे मागे गेले. दुसरं सेंट लुशिया आणि ते काय जी बँक आहे तिकडची, जी RBI मान्यता प्राप्त नाहीये, त्यांची बँक गॅरंटी घेणार नाही, हे देखील त्यांनी मान्य केलं. आणि आज जेव्हा त्यांनी पूर्ण टेंडर रद्द केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.